तर नमस्कार भावांनो, तुमचं तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल भावांनो, आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन फुल स्क्रीन मध्ये व्हिडिओ बनवलेला होता, जे 2 दिवसापूर्वी आपण अपलोड केला होता। त्यामध्ये भरपूर कमेंट आले की याच्यावर ट्युटोरियल पाहिजे, तर फायनली आपण त्यावर ट्युटोरियल घेऊन आलोय भावांनो। यामध्ये तुम्हाला झिप फाईल दिलाय, त्या झिप फाईलला पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये बोलून सांगितले आहे, तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका भावांनो। थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल। चला तर आपण जराही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार भावांनो, आता आपण डेमो व्हिडिओ बघत आहोत भावांनो। या डेमो व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघून समजलं असेल भावांनो, यामध्ये आपण 6+ टेक्स्ट PLP फाईलचा वापर केलेला आहे। त्यामध्ये टेक्स्ट कसे ऍड करायचे किंवा त्यामध्ये युनिकोड कसा क्रिएट करायचा किंवा टायपिंग कसे करायचे, कुठला फॉन्ट कोणता वापरला, हे सर्व तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे। तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका। जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावांनो। याची तुम्हाला झिप फाईल दिली आहे, त्या झिप फाईलला पासवर्ड आपण 2 स्टेप मध्ये बोलून सांगितलेला आहे, तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, असं मोबाईलच्या स्क्रीनवर यायचं, त्यानंतर हे पिक्सेल ॲप ओपन करायचं भावांनो। हे पिक्सेल ॲप तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेले आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। तर भावांनो, डेमो व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल आपण व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, 3 डॉटवर जायचं आहे, त्यानंतर ओपन PLP फाईल, त्यानंतर ह्या अशा पद्धतीनं ज्या तुम्हाला 6+ PLP फाईल दिलेत ते एक एक करून ॲड करून घ्यायचे। त्यानंतर अशा पद्धतीने ॲड होईल। तर ॲड झाल्यानंतर इथं बघू शकता अशा पद्धतीनं फुल दिसेल। तर त्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगणार आहे कोणत्या पद्धतीनं बॅकग्राऊंड वगैरे ॲड करायचे, टेक्स्ट वगैरे ॲड करायचे। तर सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, पाहू शकता। त्यानंतर हा बॅकग्राऊंड आपण सॅम्पलसाठी घेतलेला। त्यानंतर इथं पाहू शकता एक आपण शेप डिझाईन घेतलेले, बघू शकता फुल एडिटेबल आहे। हे तुम्ही यामध्ये दुसरं चेंजेस वगैरे करायचे असेल तेही तुम्ही करू शकता। त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर इथं आपण बघू शकता एक PNG ॲड केलेले आहे, जे आपण गणपती बाप्पांच्या पाठीमागं लावणार आहोत त्यासाठी। त्यानंतर इथं पाहू शकता गणपती बाप्पाचा पण फोटो ॲड केलेला आहे, फुल एडिटेबल आहे भावांनो। यामध्ये सर्व PLP फाईल तुम्ही फुल एडिटेबल करू शकता, चेंजेस वगैरे करू शकता। त्यानंतर काय करायचं, इथं बघू शकता आपण सरनेम घेतलेलं आहे, जे नवऱ्या मुलाकडील आहे ते सरनेम घेतलेलं आहे। तर भावांनो, यासाठी आपण इन्फिनिटी 22 नंबरचा फॉन्ट वापरलेला आहे। यामध्ये जे तुमच्याकडे असतील तेही तुम्ही वापरू शकता। तर आता इन्फिनिटी 22 नंबरचा फॉन्ट वापरला आहे, यासाठी आपल्याला युनिकोड तयार करावा लागेल। तर ते युनिकोड कसा क्रिएट करायचा ते पण तुम्हाला सांगतो। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरनं बघू शकता हे इंडियन फॉन्ट, हे कन्व्हर्टर, हे ॲप घ्यायचं आहे। ॲप हे डाउनलोड केल्यानंतर हे ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, त्यानंतर काय करायचं आहे, इथं पाहू शकता युनिकोड टू MS इंडियन फॉन्ट, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, इथं तुम्ही ज्यांचं सरनेम टाकायचं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। तर आपण काय करूया, बघू शकता असं आपण सॅम्पलसाठी कदम घेतले सरनेम। तर त्यानंतर MS इंडियन फॉन्ट यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ॲड येऊन जाईल। तोपर्यंत भावांनो, जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर भावांनो, जे फाईलला पासवर्ड असतो तो पासवर्ड आपण 2 स्टेपमध्ये बोलून सांगत असतो, तरी व्हिडिओ कोणीही स्किप करत जाऊ नका। आणि भावांनो, हा पार्ट 1 आहे, तर पार्ट 2 तुम्हाला पाहिजे असेल काइनमास्टरचा तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्याच्यावर दुसरा पार्ट घेऊन येईल। त्यानंतर काय करायचं, इथं कॉपीवर क्लिक करायचं। त्यानंतर पाहू शकता परत पिक्सेल लॅबमध्ये यायचं आहे। पिक्सेल लॅबमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता पाटीलच्या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवण्यासाठी परत चेंज करूया। तर बघू शकता आपण चेंज करून बघूया। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता चेंज झालेलं। अशा पद्धतीने तुम्हाला सर्व चेंजेस वगैरे करायचे आहेत, बघू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर इथं बघू शकता एक स्वस्तिक घेतले, त्यानंतर परत
बघू शकता, एक मिनटं, ची साईज आहे आपण छोटी करून घ्यायची. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही साईज वगैरे चेंजेस वगैरे करू शकता. फुल एडिटेबल आपण PLP फाईल देत असतो भावानं. तर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा भावानं. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल डिटेल्समध्ये आपण माहिती सांगत असतो. त्यानंतर इथं पाहू शकता, त्यांच्या खाली आपण या दोन्ही परिवारातर्फे आग्रहाचे निमंत्रण हे आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. इथं पाहू शकता, याला युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही. त्यानंतर इथं बघू शकता एक डोलकी वगैरे घेतलेलं आहे, ते पण PNG ॲड केलेलं आहे. त्यानंतर दोन्ही साईडला फ्लावरचे आपण PNG ॲड केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात लास्ट आपण लोगो ॲड केला आहे. भावांनो, अशा पद्धतीने हे तुम्ही झालेलं असणार बनवून. त्यानंतर काय करायचं, आपल्याला हे PNG टाईपमध्ये सेव्ह करायला लागणार आहे. त्यासाठी काय करायचं, हे शेवटचे जे लेयर आहे, जो फोटो बॅकग्राऊंडचा आहे तो हाईड करायचा आहे, त्याचा डोळा आहे तो हाईड करायचा. त्यानंतर इथं इथं 2 नंबरचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. नंतर सेव्ह ॲज इमेज यावर क्लिक करायचं आहे. तुमची जे PNG टाईप इमेज आहे ती सेव्ह होईल. त्यानंतर पुढची आपण PLP फाईल ओपन करणार आहोत. त्यानंतर आपली पुढची PLP फाईल ओपन करणार आहोत. त्यामध्ये असणार आहे, इथं बघू शकता, चिरंजीव. यासाठी आपण मराठीमध्ये टायपिंग केलेलं आहे. फुल एडिटेबल आहे, ह्यामध्ये मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता, जे आपण नवऱ्या मुलाचं नाव घेतलं आहे अक्षय, यासाठी युनिकोड इंडियन फॉन्ट 22 इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप घ्यायचं आहे प्ले स्टोअरवरनं, तुम्हाला सांगितलेलं पहिल्यामध्येच. आणि यासाठी इन्फिनिटी 22 नंबरचा आपण फॉन्ट वापरलेलं पाहू शकता. तर भावांनो, पहिला पासवर्ड आहे 3939. त्यानंतर आपण जी मुलाकडची माहिती आहे ते बघू शकता, फुल एडिटेबल आहे. यासाठी पण आपण मराठीमध्येच टायपिंग करायचे, याला युनिकोड वगैरे काय लागणार नाही. त्यानंतर परत त्यामध्ये आपण खालच्या साईडला बघू शकता, हार्ट शेपमध्ये PNG ॲड केलेलं आहे. फुल एडिटेबल आहे, तुम्ही पाहू शकता. फुल एडिटेबल तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता, जो आपण फोटो ॲड केलेला आहे, एक मिनिट, तो फोटो ॲड केला आहे, तो तुम्ही फोटो ॲड करायचा. तर फोटो ॲड कसा करायचा हे तुम्हाला सांगतो. इथं प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे, इथं फ्रॉम टू गॅलरी यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला पाहिजे तो फोटो तुमचा ॲड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर मी बॅक येतो. त्यानंतर भावांनो, पुढची PLP सेम असणार आहे, सेम प्रोसेस असणार आहे. यामध्ये काही चेंजेस वगैरे करायचे नाहीत. जे तुम्हाला पहिल्या PLP फाईलमध्ये सांगितले त्या पद्धतीनेच असे फुल एडिटेबल आहे. फुल म्हणजे फुल एडिटेबल तुम्हाला PLP फाईल दिलेली आहे. त्यानंतर इथं बघू शकता, आपण जी शुभविवाह म्हणजे जे लग्नाची तारीख वगैरे यासाठी आपण इन्फिनिटी 22 नंबरचाच फॉन्ट वापरला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याखाली जे आपण टायमिंग वगैरे टाकले हे पूर्ण मराठीमध्ये फुल एडिटेबल. भावानं, एवढं समजावून कोण तुम्हाला सांगत नाही. आणि भावानं, प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जावा. पासवर्ड हा व्हिडिओमध्येच 2 स्टेपमध्ये आपण बोलून सांगतो. काही जण बोलतात पासवर्ड नाही वगैरे, पण पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये बोलून सांगत असतो. भावानं, सगळी मेहनत आपण तुमच्यासाठी फक्त 4 मिनिटांमध्येच आपण तुम्हाला एवढं एक्सप्लेन करून सांगत असतो. भावानं, व्हिडिओ बनवण्यास खूप वेळ जात असतो, हे तुम्हाला पण माहिती आहे. तरी आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर शेवटला बघू शकता, आपला नावाचा लोगो ॲड करायचा आहे. बघू शकता, इंग्लिशमध्ये तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने किंवा तुमच्याकडे असेल तेही तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर इथं पाहू शकता, हळदी समारंभ. हळदी समारंभासाठी आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. यासाठी पण युनिकोडची वगैरे गरज लागणार नाही. ते तारीख वगैरे, जे डेट वगैरे ते फुल एडिटेबल आहे, मराठीमध्येच आहे. भावांनो, अशा पद्धतीने आपण फुल एडिटेबल आपण PLP फाईल दिल्या 6+. तरी पण जर तुम्हाला पार्ट 2 पाहिजे असेल काइनमास्टरमध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी यावर सेकंड पार्ट घेऊन येईल. त्यानंतर इथं पाहू शकता, आपण पुढची PLP फाईल ओपन करणार आहोत. त्यामध्ये इथं तुम्हाला टायमिंग वगैरे सर्व टाकायचे. त्यानंतर इथं आपण आता जे
डबल PLP फाईल झालेली आहे आपल्या हळदी संभाराची. यामध्ये तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. इथं तुम्ही जायचं आहे परत इथं आपण हळदी समारंभ आहे ना, तिथं आपण विवाहस्थळ टाकायचं आहे. विवाहस्थळ अशा पद्धतीने टाकायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने चेंजेस वगैरे झालेले आहेत. त्यानंतर याला स्ट्रोक वगैरे ॲड करून घ्यायचं आहे. भावांनो अशा पद्धतीने परत इथं जिथं मराठी टायपिंग आहे इथं तुम्ही मराठीमध्ये स्थळ वगैरे टाकायचं. अशा पद्धतीने दाखवतो तुम्हाला. फुल एडिटेबल भावांनो अशा पद्धतीने मराठीमध्येच टायपिंग फुल एडिटेबल भावांनो तुम्हाला PLP फाईल देत असतो. तर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर भावांनो दुसरा पासवर्ड आहे 9393. तर भावांनो हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र टाकायचे आहेत. त्यानंतरच तुमची जे फाईल एक्स्ट्रा होईल, अन्यथा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर भावांनो सगळ्यात लास्टला पाहू शकता निमंत्रकसाठी आपण निमंत्रक हे मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. यासाठी कोणताही न्यू कोड वगैरे काही गरज लागणार नाही. पाहू शकता. त्यानंतर बघू शकता निमंत्रकमध्ये आपण समस्त पाठी पाहूया. हे फुल एडिटेबल दिलेलं आहे भावांनो. यामध्ये सर्व फुल एडिटेबल तुम्हाला फुल माहिती सांगितलेली. तरी आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावांनो मला कमेंट करून नक्की सांगा की सेकंड पार्ट पाहिजे म्हणून. मी नक्की व्हिडिओ घेऊन. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.